जयनीलने लगेच आपल्या पायाची दोरी काढली आणि काजूचा हात पकडला. दोघेही दाराकडे धावले, पण जसं ते दाराजवळ पोहोचले तसं दार उघडलं आणि कॅविन आत आले. विकास टाळ्या वाजवत म्हणाला, "मांडलं ब्रो, आमच्या गैरहजेरीत पळून जायचा प्लॅनही तयार केलास. पण हाऊ सॅड." असं म्हणत तो पुढे आला आणि काजूला पकडण्यासाठी हात पुढे केला. पण जयनीलने मध्येच त्याला अडवलं आणि ठामपणे म्हणाला, "तुम्ही तिघही तोपर्यंत स्ट्रॉंग होतात जोपर्यंत मी बांधलेला होतो, आता नाही." एवढं बोलून जयनीलने एकामागून एक तिघांच्या नाकावर जोरदार घाव घातले. ते दृश्य पाहून काजू हसू लागली. जयनीलने काजूचा हात पकडला आणि दोघे पळू लागले. पण काजूने पार्टी टाईप कपडे घातले होते, त्यात पळणं कठीण होतं. ती हळूहळू चालत होती. ते पाहून जयनीलने आजूबाजूला पाहून एक टोकदार वस्तू उचलली आणि काजूचे कपडे गुडघ्याजवळून फाडले. आता ती नीट चालू शकत होती. पण त्याच्या असं केल्याने काजू संतापून म्हणाली, "हे काय केलंस? माझे पाय दिसतायत ना?" जयनील हैराणीने तिच्याकडे पाहू लागला, पण लगेचच त्याने काजूचा हात पकडला आणि पळत म्हणाला, "हे सगळं नंतर बोलू, आधी इथून निघूया." दोघे जोरात पळू लागले. जयनीलला विकासच्या घरचा कानाकोपरा माहीत होता, म्हणून काही क्षणातच दोघे बाहेर येऊन रस्त्यावर धावू लागले. पळता पळता त्यांना समोरच राज दिसला. राजने काजूला पाहताच तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, "गाडीत बस पटकन." जयनीलने काजूला राजच्या हवाली केलं आणि क्षणातच तिथून निघून गेला. राज आणि काजू फक्त त्याला जाताना पाहत राहिले. मग राजने कोणतेही प्रश्न न विचारता काजूला गाडीत बसवलं आणि तिला थेट घरी आणलं, कारण आकृतीची तब्येत खूप खराब होती. राजला कुठलाही धोका घ्यायचा नव्हता. काजू घरी पोहोचताच तिने पाहिलं, मीरा तिच्या घराबाहेर उभी होती, पण आत जाण्याची हिंमत तिच्यात नव्हती. काजूने राजला गाडी थांबवायला सांगितलं. गाडी थांबताच काजू धावत मीराजवळ गेली. "काय झालं? तू इथे का उभी आहेस?" काजूला पाहताच मीराने काही न बोलता तिला मिठी मारली. तेवढ्यात राज पुढे आला आणि म्हणाला, "काजू, तुझी मम्मा." काजूने एक नजर राजकडे टाकली आणि मीराचा हात पकडून घराकडे वळली. चालताना मीरा म्हणाली, "म्हणूने सांगितलं तुला किडनॅप केलं होतं. मी खूप घाबरले. ते लोक कोण होते काजू?" काजू घाईघाईने म्हणाली, "आता नाही, नंतर सांगते. आधी मॉमकडे जायचं आहे." राजही त्यांच्यासोबत चालत होता. मीरा आज पहिल्यांदाच काजूच्या घरात येत होती. ते भलं मोठं घर पाहून तिच्या मनात आपोआपच कमीपणाची भावना आली. राजने ते नोटीस केलं होतं, पण तो काहीच बोलला नाही. काजू आत आली तेव्हा तिला दिसलं की सगळे हॉलमध्येच बसले होते, पण आकृती नव्हती. काजूने मीराचा हात सोडला आणि जिना चढत झपाट्याने आकृतीच्या खोलीकडे गेली. म्हणून मीरा जवळ आली आणि तिला सगळ्यांकडे घेऊन गेली. इकडे काजू आकृतीच्या खोलीत आली तर आकृती डोळे मिटून झोपलेली होती. तिला शुद्ध आली होती, पण काजू अजून परत आली नाही म्हणून ती गप्प पडली होती. काजूने आकृतीच्या जवळ जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला. तोच आकृती पटकन उठून बसली आणि काजूला मिठी मारत म्हणाली, "कुठे गेली होतीस तू? तुला माहित आहे ना, माझा जीव तुझ्यात अडकला आहे." काजू आकृतीला घट्ट मिठी मारत म्हणाली, "अगं मॉम, तुम्ही उगाचच टेन्शन घेता. मी एकदम ठणठणीत आहे, बघा." असं म्हणत काजूने आपले हात पसरले. तेव्हा आकृतीची नजर काजूच्या कपड्यांकडे गेली आणि म्हणाली, "हे कपडे कसे फाटले?" काजूला जयनीलने कपडे फाडल्याची आठवण झाली. ती म्हणाली, "मला तिथून पळताना त्रास होत होता म्हणून त्याने ते फाडले." आकृतीने आश्चर्याने विचारलं, "कोणी?" काजू घाईघाईत म्हणाली, "तो निळ्या डोळ्यांचा." आकृती काजूकडे रोखून पाहत म्हणाली, "तो तिथे काय करत होता? आधी सगळं सांग." काजूने आकृतीला बाहेर चल म्हटलं आणि दोघी बाहेर आल्या. जिना उतरताना काजू म्हणाली, "सगळे माझीच वाट पाहतायत. सगळ्यांना एकत्रच सांगते." आकृतीने राजकडे पाहिलं. तो थोडा चिंतेत दिसत होता, पण सगळ्यांसमोर आकृती त्याला काही विचारू शकत नव्हती. काजू आणि आकृती सगळ्यांमध्ये येऊन उभ्या राहिल्या. काजूने एक नजर सगळ्यांकडे टाकली आणि विचारलं, "तनू कुठे आहे?" सुशांत म्हणाला, "ती तुला शोधायला गेली आहे, अजून परत आलेली नाही आणि तेजसही आलेला नाही." सुशांत पुढे म्हणाला, "काजू, आता सांग नेमकं काय झालं होतं?" मग काजू सांगू लागली, "भैया, पार्टीत कोल्ड्रिंक पिल्यानंतर मला थोडंसं नशेसारखं वाटायला लागलं. मी मनूसोबत वॉशरूमला गेले, पण बाहेर येताच मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडले. डोळे उघडले तेव्हा स्वतःला एका बंद खोलीत पाहिलं." सगळेजण काजूचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते. काजूने सगळी हकीकत सांगितल्यावर सुशांत रागाने म्हणाला, "हे कॅविन नाव खूप ऐकलं आहे. आता वाटतं यांचा शेवट जवळ आलाय." तेव्हा राज आणि अभयने एकाच वेळी सुशांतला थांबवत म्हटलं, "तू काळजी करू नकोस सुशांत. हे काम आमचं आहे. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. उगाच वादात पडू नकोस."
त्याच्या बोलण्यावर सुशांत गप्प झाला. त्याने एक नजर आकृतीकडे टाकली तर ती काजूच्या मैत्रिणीकडे, मीराकडे एकटक पाहत होती. सुशांत मीराला ओळखत नव्हता. आज तो पहिल्यांदाच तिला पाहत होता. मीराला पाहताच सुशांत तिच्याकडे एकटक पाहत राहिला. सावळा रंग, मोठे मोठे डोळे, लांब केस आणि साधेपणातही भरलेलं सौंदर्य. ती सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकत उभी होती. सुशांत आणि आकृती दोघेही मीराकडे पाहतच राहिले. तेव्हा मीराला जाणवलं की सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच आहेत. तेव्हा ती थोडी घाबरली. तेवढ्यात काजूची नजर सगळ्यांकडे गेली आणि ती दोघांना थांबवत म्हणाली, "बस करा, नजर लावणार आहात काय तिला?" काजूने मीराच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, "ही आहे मीरा, आमची मैत्रीण." आकृती ही मीराजवळ जाऊन तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली, "खूपच गोड आहे." सुशांतही हसला. त्यानंतर काजू, मनू आणि मीरा खोलीत निघून गेल्या. त्या गेल्यावर आकृती राजजवळ येऊन म्हणाली, "तुम्हाला असं नाही वाटत का की आपण मीराला कुठेतरी पाहिलं आहे?" राज मीराकडे नीट पाहत म्हणाला, "मला तर नाही वाटत असं." आकृती पुढे काहीच बोलली नाही. राज तिला खोलीकडे घेऊन जात म्हणाला, "तुझी तब्येत अजून ठीक नाहीये ना? चल थोडा आराम कर." सगळे आपापल्या कामाला लागले, पण राजच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. आकृतीने शेवटी विचारलंच, "तू एवढा चिंतेत का दिसतोयस?" राज थोडा कठोर होत म्हणाला, "तू आराम कर, मला काहीच चिंता नाही." आकृतीने तोंड पाडलं आणि राजकडे रागाने पाहत गप्पच जाऊन बेडवर बसली. इकडे तनूने काजूला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. शेवटी तिने सुशांतला फोन केला, तर सुशांतने सांगितलं की काजू घरी परत आली आहे. त्यामुळे तनूही घरी जायला निघाली. तेवढ्यात तिला दिसलं की तिच्या मागे चाललेली एक गाडी कधी इकडे तर कधी तिकडे वळत होती. तनूने पाहिलं तर ती गाडी तेजसचीच होती. तो गाडी नीट सांभाळू शकत नव्हता. हे पाहून तनूने आपली बाईक त्याच्या गाडीच्या शेजारी आणली आणि ओरडून म्हणाली, "ओ हॅलो, गाडीतून उतर, नाहीतर अपघात होईल." तेजसनं तनूला पाहताच एकदम ब्रेक मारला आणि गाडीतून खाली उतरला. तनूनेही बाईक थांबवली आणि तेजसकडे गेली. तेजस नशेत डगमगत तनूला म्हणाला, "आईची शपथ, ज्याने मला हे नशेचं ड्रिंक पाजलंय ना, तो एकदा भेटू दे. मी जर बदला घेतला नाही ना, तर मी माझं नाव लावणार नाही." मग तेजस तनूकडे पाहत म्हणाला, "पण माझं नाव काय आहे?" तनूला अचानक स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. तेजसने कधीही नशा केला नव्हता आणि पहिल्याच वेळी त्याला इतका जोरदार डोस दिल्यामुळे त्याची नशा अजूनही उतरलेली नव्हती. तनू विचारात हरवली होती. तेवढ्यात तेजसनं तिच्या खांद्याला धरून पुन्हा विचारलं, "सांग ना, माझं नाव काय आहे?" तनूने तेजसला सावरत म्हटलं, "तुझं नाव? काही नाही. चल घरी जाऊया." तेजस डोक्याला ताण देत म्हणाला, "काही नाही? माझं नाव काही नाही? किती गोड नाव आहे ना?" तनूने तेजसला गाडीत बसवलं आणि गाडी चालवू लागली. तिने कुणाला तरी फोन करून आपली बाईक घरी आणायला सांगितली. तेजस तनूला गाडी चालवताना पाहून म्हणाला, "यार, तू ना एकदम बिंदास मुलगी आहेस. भारतात सगळ्या मुली अशाच झाल्या ना, तर किती भारी होईल." तनू काहीच बोलली नाही. मग तेजस विषय बदलत म्हणाला, "आईची शपथ, ज्याने माझी अशी हालत केली आहे ना, त्याला मी उद्या सोडणार नाही." हे ऐकून तनू थोडी घाबरली, पण काहीच बोलली नाही. कसं बसं तनू तेजसला घरी घेऊन आली. त्याला त्याच्या खोलीत पोहोचवलं आणि लगेच स्वतःच्या खोलीत आली. तिथे मीरा, मनू आणि काजू बसून गप्पा मारत होत्या. तनूने काजूला पाहताच तिला मिठी मारली आणि म्हणाली, "मला तर वाटलं मी तुला गमावलं." काजू तनूच्या मिठीतून सुटत म्हणाली, "इतक्या सहज तुझ्या हातातून मी सुटेन का?" काजूच्या या बोलण्यावर तनू हसली आणि मग सगळ्या मैत्रिणी गप्पा मारायला लागल्या. इकडे आकृती राजकडे रागाने पाहत होती, पण राजला त्याचा काहीही फरक पडत नव्हता. शेवटी आकृती उठून राजजवळ येऊन बसली. त्याच्या समोरचा लॅपटॉप बाजूला सारत ती थोडी हट्टाने म्हणाली, "बस कर ना, किती काम करणार? आता माझं ऐक." राजने भुवई उंचावत आकृतीकडे पाहिलं आणि म्हणाला, "काय ऐकू?" मग शांतपणे आकृती म्हणाली, "तुम्हाला असं वाटत नाही का, ही जी मीरा आहे ना, ती मला ओळखीची वाटते?" राज आकृतीकडून नजर फिरवून म्हणाला, "आकू, पुन्हा तीच गोष्ट. मला तरी काही ओळखीचं वाटत नाही." आकृती राजच्या डोळ्यात पाहत म्हणाली, "मला मीरामध्ये निशाची झलक दिसते." निशाचं नाव ऐकताच राजने झटकन आकृतीकडे पाहिलं. आकृतीने डोळे मिचकावत होकार दिला. राज म्हणाला, "आकू, मला वाटतं तुझी तब्येत ठीक नाहीये. निशा इथे कशी येईल? ती तर बनारसला आहे ना. तू आराम कर, खूप थकली आहेस." पण आकृती आपल्या म्हणण्यावर ठाम होती. मग ती उठत म्हणाली, "तू माझं काहीच गंभीरपणे घेत नाही. मी आत्ताच मीराकडून चौकशी करून येते." आकृती जायला निघाली तसाच राजही तिच्या मागे गेला.
खाली येऊन आकृती थेट किचनमध्ये गेली, काही स्नॅक्स घेतले आणि काजूच्या खोलीकडे निघाली, जिथे चारही मुली आपल्या मस्तीमध्ये रमल्या होत्या. राजही आकृतीसह आत आला आणि मीराकडे लक्ष देऊन पाहू लागला. आकृती सगळ्यांजवळ गेली आणि सगळ्यांना स्नॅक्स दिले. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर बोलता बोलता तिने मीराला विचारलं, बेटा, तुझ्या आईचं नाव काय आहे? मीराने गोड आवाजात उत्तर दिलं, माझ्या आईचं नाव रश्मी आहे. हे ऐकताच आकृतीने राजकडे पाहिलं. राजने खांदे उडवले. आकृतीने पुढचा प्रश्न विचारला, घर कुठे आहे तुमचं? कधीतरी तुझ्या आईला आमच्याशीही भेटव. मीरा हसत म्हणाली, आमचं घर देहरादूनच्या एका छोट्या गावात आहे, पण माझ्या शिक्षणासाठी आई इथे आली. बाबा नाहीत, त्यामुळे सगळं आईलाच सांभाळावं लागतं. आकृती पुढे काहीच बोलली नाही आणि राज सोबत बाहेर आली. ती सोफ्यावर बसली तेव्हा राजने हसत विचारलं, झाली का खात्री तुझी? आकृती काहीच बोलली नाही. ती शांत बसून राहिली. राज आपल्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने मीरा आपल्या घरी निघून गेली. सगळ्यांनी तिला निरोप दिला. इतके श्रीमंत असूनही सगळे इतक्या मोठ्या मनाचे आहेत हे पाहून मीराला खूप छान वाटलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळ्यांचे कॉलेज सुरू झाले. आता काजूही तनूसोबत जिमला जाऊ लागली होती, कारण अपहरणानंतर तिला सक्षम होणं गरजेचं वाटू लागलं होतं. मनूही जिमला जात होती, पण तिच्यासाठी शिक्षा दुप्पट झाली होती. आधी तिला गौरीजींसोबत पूजा करावी लागे आणि मग जिम, म्हणून सगळ्यात जास्त धावपळ तिचीच होत होती. 2 दिवसांनी तनू कॉलेजमधून घरी आली. आत आली तोच तेजस आपल्या खोलीतून बाहेर येत म्हणाला, तनू, तू मला बुक शॉपला घेऊन जाशील का? मला काही पुस्तकं घ्यायची आहेत. तनू चालत चालत म्हणाली, ऑनलाईन घे, माझ्याकडे वेळ नाही. तनूने पुढे पाऊल टाकताच तिला जाणवलं की सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत. ती हिचकिचत म्हणाली, जाते ना, आधी चेंज तरी करू दे. गौरीजी तनूकडे रोखून पाहत होत्या. तनू कोणाकडेही न पाहता पुढे गेली आणि पळत खोलीत शिरली. तिच्या मागोमाग काजूही आत जाऊ लागली. तेवढ्यात गौरीजी म्हणाल्या, काजू, आज मला माझ्या एका मैत्रिणीकडे जायचं आहे. लवकर फ्रेश होऊन ये, मग आपण निघूया. काजू आत जात म्हणाली, जो हुकुम मेरे आका. काजू आणि तनू दोघी एकत्र बाहेर आल्या आणि निघू लागल्या. तेवढ्यात तेजस म्हणाला, एक काम करूया, सगळे एकत्रच जाऊया. आधी मी तुम्हा दोघींना सोडतो, मग आम्ही पुढे जाऊ. काजू तेजसकडे रोखून पाहत नाटकी आवाजात म्हणाली, मग माझी काय गरज आहे? मी इथेच थांबते. त्यावर गौरीजी म्हणाल्या, तूही त्यांच्या सोबत जा. काम झाल्यावर मला घ्यायला या. काजूने तोंड पाडून गौरीजींकडे पाहिलं तेव्हा तनू काजूचा हात पकडत म्हणाली, हो, हेच बरोबर आहे. कोणी काहीच बोललं नाही. तेजस गाडी घेऊन आला आणि सगळ्यांना बसवून निघाला. तेजस आणि तनू पुढे बसले होते तर काजू गौरीजींसोबत मागे होती. थोड्याच वेळात गौरीजी उतरून आपल्या मैत्रिणीच्या घरी गेल्या. मग तेजसने गाडी बुक शॉपकडे वळवली. गाडीत शांतता होती, कारण तेजस असल्यामुळे तनू आणि काजू काहीच बोलत नव्हत्या. मग काजूने हेडफोन लावले आणि गाण्यात रमून गेली. पण इकडे तनू कंटाळली होती. तेवढ्यात तेजस म्हणाला, तसं पाहिलं तर तो वेटर फार काळ काही लपवू शकला नाही. तनूने झटकन तेजसकडे पाहिलं. तेजस हळूच हसत होता. तनू थोडी घाबरत म्हणाली, म्हणजे? तेजस हसत म्हणाला, म्हणजे तू खूप समजूतदार आहेस. तुला समजलंच असेल. तनू काहीच बोलली नाही. ती बाहेर पाहू लागली. तेजस पुढे म्हणाला, मी माझ्या शत्रूंशी फार वाईट पद्धतीने बदला घेतो आणि आता तर तू माझी शत्रूच झाली आहेस. त्यामुळे बदल्यासाठी तयार राहा. तनू निर्भयपणे म्हणाली, हा तर मी घाबरत नाही तुला. तेजस हसून म्हणाला, ते तर वेळच सांगेल तू घाबरशील की नाही. तनू काहीच बोलली नाही. तिने एक नजर काजूकडे टाकली. काजू हेडफोन लावून स्वतःच्याच विश्वात रमली होती. तिला काहीच ऐकू आलं नव्हतं. थोड्या वेळाने तेजसने तनूने सांगितलेल्या शॉप समोर गाडी थांबवली आणि त्या दिशेने गेला. तनूही काजूचा हात पकडून तिकडे जाऊ लागली. तनूने काजूचा हात असा पकडला होता जणू ती एखादी लहान मुलगी आहे आणि सोडताच पळून जाईल. पण काजू तर काजूच होती. तनू हळूहळू शॉपकडे जात होती आणि काजू इकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात तिला जयनील दिसला. तिने लगेच तनूचा हात सोडला आणि म्हणाली, तू चल, मी येते. तनूला काही कळायच्या आतच काजू तिथून निघून गेली. शॉप समोर उभा असलेला तेजस तनूकडे पाहत हसून मनात विचार करत होता, या मॅडम, आज तुम्हाला तुमच्या भीतीचा सामना करून देतो. तनू तेजसकडे गेली तर काजू जयनीलकडे निघाली. जयनील घाईघाईने इकडे तिकडे पाहत चालला होता, जणू तो कोणापासून तरी लपण्याचा प्रयत्न करत होता. इकडे तनू तेजस जवळ आली. तेजस शॉपकीपरशी बोलत होता. तनू तिथे उभी राहून काजूकडे लक्ष ठेवू लागली.
तेवढ्यात शॉपकीपर म्हणाला, "सर, तुम्हाला जी बुक घ्यायची आहे ना, ती थोड्याच वेळात येईल. तोपर्यंत तुम्ही आत बसू शकता." शॉपकीपर तनूला ओळखत होता, कारण त्यांच्या सगळ्या पुस्तकांची खरेदी इथूनच होत असे. म्हणून त्याने तनूलाही आत बसायला सांगितलं. तनूला आत जायचं नव्हतं, पण तीव्र उन्हामुळे ती खूपच त्रासली होती. म्हणून ती आत गेली. तिने काजूला फोन लावला, पण काजूने फोन उचलला नाही. तेव्हा तनूने रागात फोन खिशात टाकला. तेजस तनूकडे पाहत होता. ते दोघं एका छोट्या खोलीत बसले होते. आजूबाजूला ठिकठिकाणी पुस्तके ठेवलेली होती. एक बेंच होता, ज्यावर तेजस आरामात बसून तनूकडे रोखून पाहत होता. तनूने रागाने तेजसकडे पाहत विचारलं, "काय आहे?" तेजस शरारती अंदाजात म्हणाला, "सांग, मारून टाकावं की सोडून द्यावं?" असं म्हणत तो उभा राहिला आणि तनूजवळ येऊ लागला. पण तनू अजिबात न घाबरता तशीच उभी राहिली. तेजसने तिच्या जवळ येऊन अचानक तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जोरात स्वतःकडे ओढून घेतलं. तनूला तेजसकडून अशी अपेक्षा नव्हती. तिला वाटलं होतं तो फक्त बोलत आहे, पण तेजसच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. आता तनू तेजसच्या खूपच जवळ होती. तेजसचा गरम श्वास तिला घाबरवत होता. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. काय करावं हेच तिला सुचत नव्हतं. काजू असं अचानक निघून गेल्यामुळे ती आधीच चिडलेली होती. त्यात तेजसच्या या वागण्यामुळे तिची विचार करण्याची शक्तीही क्षीण झाली होती. तेवढ्यात तिने जोरात तेजसला ढकललं. तेजस 2 पावलं मागे गेला आणि हसत म्हणाला, "काय झालं? घाबरलीस का?" तनूने बोट दाखवत रागाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तेजसने तिचा हात मनगटाजवळून पकडून तिला कमरेशी ओढलं आणि तिच्या मागून तिच्या चेहऱ्याजवळ येत म्हणाला, "बोट दाखवू नकोस. आय डोंट लाईक इट." तनूने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यासमोर तिचं काहीच चाललं नाही. तेजस नियमित जिम करणारा, मजबूत शरीरयष्टीचा आणि मेहनतीने इथपर्यंत पोहोचलेला इन्स्पेक्टर होता. तनूचं बळ त्याच्यासमोर अपुरं होतं. तिने खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. मग तिने दुसऱ्या हाताच्या कोपऱ्याने तेजसच्या पोटात जोरात मारलं. तेजस कणत मागे सरकला. क्षणाचाही विलंब न करता तनू वळली आणि बोट दाखवत ठामपणे म्हणाली, "माझ्यापासून दूर राहा. तुमच्यासारख्या मुलांना मी चांगलंच ओळखते. मुलगी दिसली की जनावरासारखे तिच्यावर तुटून पडता. दरिंदा कुठला?" रागाच्या भरात तनूच्या तोंडून हे शब्द निघाले. त्या शब्दांनी तेजसच्या डोळ्यात अक्षरशः रक्त उतरलं. तनू झटकन बाहेर निघून गेली आणि काजूला शोधू लागली. इकडे तेजसच्या कानात मात्र तनूचे शब्द घुमत राहिले. "दरिंदा कुठला?" तेजसने अस्वस्थपणे आपलं डोकं पकडलं. त्याचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते आणि तो शब्द त्याच्या कानात वारंवार घुमत होता. जणू कोणीतरी तेजसच्या जखमेवरच हात ठेवला होता. तेजसची अवस्था विचित्र झाली होती. तो तिथून उठून उभा राहिला आणि बाहेर येऊन तनूला शोधू लागला. इकडे काजूने पाहिलं, जैनील चालत होता, जणू कुणापासून तरी पळत आहे. काजू झटकन त्याच्या समोर उभी राहिली आणि लहान मुलीसारखी म्हणाली, "हाय, कसा आहेस?" जैनीलने तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि पुढे निघून गेला. पण काजू तरी कुठे ऐकणारी होती. तिने त्याचा हात धरत म्हटलं, "अरे, मी तुझ्याशीच बोलते." जैनील हात धरल्यामुळे चिडला. त्याने काजूचा हात झटकून टाकला आणि रागाने म्हणाला, "तुला कळत नाही का? किती वेळा सांगू माझ्यापासून दूर राहा." जैनीलच्या तीव्र आवाजामुळे काजू थरथर कापली. ती हळूच म्हणाली, "मी तर." पण जैनील पुन्हा जोरात ओरडला, "ऐक, माझ्यापासून दूर राहा, नाहीतर मार खाशील. निघ इथून." त्याच्या मोठ्या आवाजामुळे तिथे गर्दी जमा झाली. काजूच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते तिच्या मऊ कोवळ्या गालावरून उघळत खाली आलं. पण जैनीला काहीच फरक पडला नाही. तो तिथून निघून गेला. काजू रडत रडत शहराच्या मधोमध असलेल्या एका सुंदर कृत्रिम तलावाजवळ येऊन बसली. ती पाण्याकडे पाहत बसली होती. आता ती रडत नव्हती. तेवढ्यात एक मुलगा येऊन तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला, "असंच असतं." तो बोलताच काजूने त्याच्याकडे पाहिलं. तो तिला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. काजू विचार करू लागली. तेवढ्यात त्या मुलाने हात पुढे करत म्हटलं, "हाय, मी मयूर." काजूने त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं, "मग मी काय करू?" मयूर थोडा आश्चर्याने म्हणाला, "तू मला ओळखलं नाही का?" काजू थोडा विचार करत म्हणाली, "तुला कुठेतरी पाहिलंय मी, पण आठवत नाही कुठे पाहिलंय ते." मयूर बोट फिरवत म्हणाला, "मॉलमध्ये मोबाईल घेताना तू माझ्याकडेही एक नजर टाकली होतीस." काजू मोठ्या आवाजात म्हणाली, "ओ हां, आठवलं." मयूर हसत म्हणाला, "मी जैनीलचा मित्र आहे." जैनीलचं नाव ऐकताच काजू पुन्हा शांत झाली. ते पाहून मयूर म्हणाला, "त्याच्या वतीने मी माफी मागतो. तो आधीपासूनच असा आहे. देव जाणे त्याने आयुष्यात किती काय सहन केलं आहे."
काजू मयूरकडे पाहत म्हणाली, म्हणूनच तर मला त्याच्याशी बोलायचं आहे. का कोण जाणे, पण त्याचं दुःख मला माझं वाटतं. असं वाटतं की त्याचं दुःख माझ्याशी कुठेतरी जोडलेलं आहे. मग काजूने थोड्या आश्चर्याने विचारलं, तू तर त्याचा मित्र आहेस ना? तुला सगळं माहीतच असेल. सांग ना, नेमकी त्याची अडचण काय आहे? मयूर उदास स्वरात म्हणाला, मलाही माहीत नाही. तो कुणालाच काही सांगत नाही. एवढंच माहीत आहे की त्याचा भाऊ त्याच्या आयुष्यातली प्रत्येक खुशी हिरावून घेतो. मग ती कुठल्याही गोष्टीतून मिळालेली असो किंवा कुणा माणसामुळे. काजू गप्प झाली तेव्हा मयूर पुढे म्हणाला, जेनिल मनाने इतका चांगला आहे की आजही तो आपल्या भावाबद्दल वाईट विचार करत नाही. नाहीतर जेनिल एका क्षणात विकासची अक्कल ठिकाणावर आणू शकतो, पण तो काहीच करत नाही. काजू ओठ वाकडे करत म्हणाली, आत्ताच मला एवढं सुनावून गेला आहे. मग असा काय तो मनाने चांगला असणार? मयूर उभा राहिला आणि म्हणाला, चल मी दाखवतो. त्याने तुझ्यावर राग काढला, त्याची शिक्षा तो स्वतःलाच कशी देतोय ते बघ. काजूही उठली आणि मयूरच्या मागे चालू लागली. दोघे जैनीलकडे जात होते. चालताना काजू म्हणाली, मी फार लांब नाही जाऊ शकत. माझी बहीण मला शोधत असेल. मयूर हसत म्हणाला, म्हणजे तू पळून आलीयस का? काजू भुवया उंचावत म्हणाली, मग काय करायचं होतं? तो हसत म्हणाला, अरे त्या दिवशीही तू अशीच पळून आली होतीस आणि अचानक निघून गेलीस. मला बोलायचं होतं, पण तू थांबलीच नाहीस. काजू काहीच बोलली नाही तेव्हा मयूर थांबला आणि म्हणाला, बघ तो काय करतोय ते. काजूने पाहिलं, जैनिल एका छोट्याशा मैदानाच्या मोठ्या भिंतीवर जोरजोरात हाताने मुक्का मारत होता. त्याच्या हातातून रक्तही येऊ लागलं होतं. काजू झटकन धावत गेली आणि रागाने जैनिलकडे पाहू लागली. जैनिलने तिला पाहिलं तरीही तो थांबला नाही. त्याने तेव्हा काजूने आपला हात मध्ये घातला. त्यामुळे जैनिल थांबला, पण तो तिला पूर्वीसारखाच रोखून पाहत होता. तेवढ्यात काजूने त्याच्या गालावर एक जोरदार थापड मारली. काजूने असं का केलं हे कुणालाच कळलं नाही. काही क्षणापूर्वी प्रचंड रागात असलेला जैनिल आता आश्चर्याने काजूकडे पाहत होता आणि मयूर तोंड उघडं ठेवून दोघांकडे पाहत विचार करत होता. काय मुलगी आहे, आत्ताच रडत होती आणि आता इतकी हिंमत आली की थेट सिंहाच्या तोंडातच जाऊन उभी राहिली. काजूने रागाने त्याच्याकडे पाहत म्हटलं, पुढच्या वेळी अशी हरकत केलीस, स्वतःला इजा केलीस तर तुझा जीव घेईन मी. समजलंस का? जैनीला अजूनही कळत नव्हतं की काजूने असं का केलं. तेवढ्यात मयूर त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, हे तू काय केलंस? काजू डोकं खाजवत म्हणाली, माहित नाही, मला प्रचंड राग आला याच्यावर आणि मग असं झालं. जैनिल अजूनही काजूच्या वागण्याकडे स्तब्धपणे पाहत होता. तेवढ्यात काजूचा फोन वाजला. फोन तनूचा होता. काजूने फोन कानाला लावत म्हटलं, हा बोल तनू. तनू म्हणाली, तो तेजस माझ्याशी खूपच बदतमीजी करत होता म्हणून मी त्याला चांगलं सुनवलं. तनू पुढे म्हणाली, काजू लवकर परत ये. काजूने आश्चर्याने विचारलं, काय? तेजसने बदतमीजी केली तुझ्यासोबत? तेजसचं नाव ऐकताच जैनिल आणि मयूर दोघेही सावध झाले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. काजू काहीही न बोलता तिथून निघून गेली. इकडे तनू जशी शॉपमधून बाहेर आली तसं हवामान पूर्णपणे बदललं होतं. थोड्याच वेळापूर्वी कडक ऊन होतं, पण आता आकाशात दाट काळे ढग जमा झाले होते. जोरदार वारा सुरू झाला. रस्त्यावर लोकांची वर्दळही कमी झाली होती. तनू रस्त्याच्या कडेनं चालत होती. तेवढ्यात मागून एक गाडी वेगात आली आणि जोरात तिच्या समोर येऊन थांबली. तनूला काही समजायच्या आतच तेजसने तिला ओढून गाडीत खेचलं आणि गाडी वेगात पळवायला सुरुवात केली. तेजसला पाहून पुन्हा एकदा तनूचा संताप उफाळून आला, पण यावेळी तेजसकडे पाहताच ती घाबरली. त्याचा चेहरा लाल झाला होता आणि डोळे आगीसारखे पेटलेले दिसत होते. तनू त्याच्याकडे पाहत ठामपणे म्हणाली, गाडी थांबव. पण तेजस काहीच बोलला नाही. तो त्याच वेगाने गाडी चालवत राहिला. तनू सतत बोलत होती, पण तेजसला जणू काही ऐकूच येत नव्हतं. तो फक्त गाडी चालवत राहिला. शेवटी संतापून तनू ओरडली, कुठे घेऊन चाललायस तू मला? तेजसही तितक्याच रागात ओरडला, दरिंदगी दाखवायला घेऊन चाललोय. तेजसचे शब्द ऐकताच तनू गप्प झाली आणि इकडे तिकडे मदतीसाठी कुणी दिसतंय का ते पाहू लागली. तेवढ्यात तिला समोरून काजू येताना दिसली. तिने लगेच हात बाहेर काढून काजूला हाका मारल्या, पण त्या क्षणी तेजसने तिला जोरात आत ओढलं आणि काचा वर चढवल्या. काजूने हे सगळं पाहिलं होतं, पण नेमकं काय घडत आहे हे तिला कळेना. तेवढ्यात तिच्या मागे एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीत जैनिल आणि मयूर होते. त्यांनी तिला आत बसण्याचा इशारा केला. काजू क्षणाचाही विलंब न करता त्या गाडीत बसली. जैनिल तेजसच्या गाडीचा पाठलाग करू लागला. तो अगदी तेजसच्या गाडीच्या पाठोपाठ गाडी चालवत होता.
तेव्हा काजूने त्याला पुढे जाऊन गाडी अडवायला सांगितलं, पण जैनिलने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा काजू मोठ्या आवाजात ओरडली, तुला ऐकू येत नाही का? ती माझी बहीण आहे, तो तिला जबरदस्तीने घेऊन चाललाय. काजूचं बोलणं ऐकून जैनिलही रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, तो सध्या खूप रागात आहे आणि तो पोलीस इन्स्पेक्टर आहे. तुझ्या बहिणीने नक्कीच काहीतरी असं बोललेलं असणार की त्याला राग आला. काजू एकदम गप्प झाली. मग अचानक ती जैनिल आणि मयूर दोघांकडे रोखून पाहत म्हणाली, तुम्ही दोघं तेजसला कसं ओळखता? ती घाबरून दोघांकडे एका मागोमाग एक पाहू लागली. तेव्हा मयूर काजूकडे पाहून हसला. काजू रागाने आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तुम्ही दोघं मिळून आम्हा दोघी बहिणींना किडनॅप करून नेताय. जैनिल काहीच बोलला नाही. तो शांतपणे गाडी चालवत राहिला आणि मयूर मात्र काजूच्या बोलण्यावर हसत राहिला. आता हा जैनिल तेजसला कसा ओळखतो? नक्की काय घडलं आहे जैनिलच्या आयुष्यात? राजला नक्की कोणती चिंता सतावत होती? आणि आकृतीची मीराबद्दलची शंका खरी होती का? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की सगळे कुठे ना कुठे एकमेकांशी जोडलेले आहेत. ते तुम्हाला पुढे पुढे कथेत समजेलच. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.